33 ऑर्डर मारल्या तेव्हा कुठे 2000ची अर्निंग झाली. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप आणि आता मी पुन्हा ब्लॉगिंग सुरू करतो आहे. जे की मी आता मुंबईमध्ये आलो आहे, घनसोलीमध्ये. आपण पुण्याला होते आधी, पण आपण पुणे सोडलं आणि आता परत नवी मुंबईमध्ये आलो आहे, घनसोलीमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओ का बघायचा आणि मला का फॉलो करायचं. तर याच्यामागे खास काही कारण नाही. आपण फक्त ब्लॉग बनवतो आहे की नॉर्मल डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यात काय काय चालू असतं. त्यासोबतच आपण आता घनसोलीमध्ये म्हटल्यावर घनसोलीचा सगळा एरिया तुम्हाला दाखवणार. त्यासोबतच व्हिडिओ वगैरे बनवण्याचं म्हणजे आपली एक ओळख वगैरे होते चांगली. आणि भरपूर लोकांना डिलिव्हरी बॉयचं म्हणजे नाही का, त्यांच्या आयुष्यात काय 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 कसे काही कामं करतात त्याचं खूप लोकांना आकर्षण असतं. तर ते पण आपण दाखवणार आहे आपल्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून. तर आता आपण सध्या आहे घनसोलीमध्ये. खूप जास्त पाऊस होता त्याच्यामुळे बघा एवढी सगळी पोरं आहेत आपली घनसोलीची. घनसोलीमध्ये जे कोणी रायडर्स मित्र असतील सगळ्यांनी आपल्याला फॉलो करा. झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, फ्लिपकार्ट. कारण काही तुम्ही तर सगळे आपली माणसं आहे. यांना बॅगेत बघा काय लिहिलं आहे, सुमितच्या बॅगेला हात लावू नका. असे एकदम कलाकार लोक असतात. त्याच्यानंतर आपल्याला अर्निंग वगैरे मी तुम्हाला मध्ये दाखवत राहीन. त्याच्यानंतर जेवण केलं. हे बघा यानं चहा प्यायला घेऊन आला आपल्याला आणि ओरडून सांगतं आहे की चहा प्यायला घेऊन आलो. त्याच्यानंतर इथे रिलायन्स कॉर्पोरेट पार्क घनसोलीचं माहीतच असेल. तिथली ऑर्डर पडली. कस्टमर लवकर येतच नव्हता. गेटवर खूप जास्त वेळ मला थांबायला लागलं. मग काय नंतर घेतली ऑर्डर आणि गेलो. कसं आहे, कवट्या महाकाळ शिवापूर गावामधला आज आहे तो कवट्या महाकाळ. कसं करते. तर संध्याकाळ झाली. ऑर्डर नसली की पोरं अशी खूप जास्त वाट बघायला लागते ऑर्डरची कधी कधी. त्याच्यानंतर मग आज मी दिवसभर 71 ते 71 140-50 किलोमीटर ऑर्डर म्हणजेच ट्रॅव्हलिंग झाली आपली. त्याच्यानंतर मग जेवण केलं आणि